नमस्ते, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। एक सर्वात महत्त्वाची नोकर भरतीची एक जाहिरात आलेली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची म्हणजे आपल्या PDC बँकेची एक जाहिरात आलेली आहे। 289 पदांची शिपाई पदांची जाहिरात आहे आणि यासाठी फक्त 12वी पास हा क्रायटेरिया। 12वी पास उमेदवारांना किंवा 12वी समकक्ष उमेदवारांना यामध्ये खूप चांगली संधी आहे। यासाठी एक वयाची पात्र ठेवलेले किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतील। यासाठी PDC बँकेने एक स्वतःचं संकेतस्थळावरती हे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 4 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपर्यंत उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत आणि याची जी निवड प्रक्रिया आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठीच ही भरती आहे। त्यामुळे उमेदवारांचं डोमिसाईल सर्टिफिकेट चेक केलं जाणार आहे, इतरही कागदपत्र चेक केले जाणार होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 टप्प्यात ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे। पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, 70 गुणांची लेखी परीक्षा आहे आणि त्या लेखी परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवारांसाठी पुन्हा मुलाखतीची तरतूद केलेली आहे 30 गुणांसाठी। तर साधारणतः काही अशा पद्धती संकेतस्थळावरती PDCच्या संकेतस्थळावरती सगळं दिलेलं आहे। कागदपत्र, पदाची संख्या 289 पद आहे ती, 12वी पास, 15 वर्ष तो पुणे जिल्ह्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीच्या सर्व तरतूद दिलेल्या त्या परीक्षा शुल्क वगैरे सगळं डिटेल त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि ही जी परीक्षा लेखी परीक्षा 70 गुणांची होणार आहे ती ऑफलाईन परीक्षा आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक 5 सब्जेक्ट दिलेले आहेत। शेती आणि पतपुरवठा, त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, बँकांबद्दलची प्राथमिक माहिती उमेदवाराला असली पाहिजे, अशी 20 गुणांची ही परीक्षा आहे। यासाठी 20 गुण आहेत। बँकिंग आणि सहकार यासाठी 15 गुण आहेत। त्याचबरोबर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यासाठी 15 गुण दिलेले आहेत। सामान्य ज्ञानमध्ये सर्व विषय येणार, तुमचे इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्या सगळ्याच येणार त्याच्यामध्ये। त्याचबरोबर पुणे जिल्ह्याशी संबंधित सुद्धा 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतील या ठिकाणी, कारण पुणे जिल्ह्यासाठी फक्त ही पात्र उमेदवार असल्यामुळं। त्याचबरोबर चालू घडामोडी, जे आता नवीन घडामोडी वेगवेगळ्या राजकीय सामाजिक सर्व पुरस्कार वगैरे, नेमणुका, क्रीडा घडामोडी घडतात त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत। ही परीक्षा शिपाई पदासाठी असल्यामुळं त्या काठिण्य पातळीचं साधं सोपं प्रश्न उमेदवाराला विचारले जाणार आहेत, लक्षात ठेवा। त्याचबरोबर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती साधारणतः 10 प्रश्न त्यांनी ठेवलेले आहेत आणि बुद्धिमापन चाचणी यासाठी 10 प्रश्न, असे एकूण 70 गुणांची ही लेखी परीक्षा होणार आहे। आणि यातून जे उमेदवार पात्र होतील ते एकाच 3 प्रमाणे त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। मुलाखत हे 30 गुणांसाठी घेतली जाणार आहे। मुलाखतीमध्ये तुमचं ज्ञान नाही चेक केलं जाणार, तर तुमचं व्यक्तिमत्व चेक केलं, व्यक्तिमत्व असेल, संवाद कौशल्य असेल, शारीरिक क्षमता तुमची चेक केली जाणार आहे, बँकांची प्राथमिक माहिती तुम्हाला आहे का नाही हे चेक केलं जाणार आहे। तुम्ही पुणे जिल्ह्यात काम करत असल्यामुळे पुणे जिल्ह्याची स्थानिक माहिती तुम्हाला आहे का नाही हे त्यातून चेक केलं जाणार आहे। तुमची सेवावृत्ती चेक केली जाणार आहे। सहकाराबाबतची मूलभूत तत्व तुम्हाला माहीत आहेत का नाही ती चेक केली जाणार आहे। शिष्टाचार आहेत, तुमची निर्णय क्षमता, धाडस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलाखतीतून चेक केल्या जाणार। अशा पद्धतीची लेखी परीक्षा 70 गुण आणि मुलाखत 30, अशा 100 गुणातून उमेदवाराची अंतिम निवड केली जाणार आहे। खूप चांगली संधी पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांना या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे, त्याचा निश्चितपणे उमेदवारांनी फायदा उठवावा। धन्यवाद।